चला तर मग रेसिपी पूर्ण तयार झाली आणि छान भजी झालेली आहेत. एकदा नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. नमस्कार. रंजना रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण कांदा भजी बनवणार आहोत. अगदी गाड्यावर मिळतात त्या पद्धतीत बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर ह्या पद्धतीने आपण हे असे कांदे उभे चिरून घ्यायचे, पातळ एकदम असे. हे बघा, या पद्धतीत असं छान पातळ कांदा चिरून घेतला आहे. आता आपण मिरची चिरून घेऊ. याच्यात थोडीशी चिरून मिरची टाकली की खूप टेस्टी लागतात. त्याच्यासाठी मी 5 मिरच्या घेतल्या. ह्या बारीक चिरून टाकू आपण. खूप छान लागतात. आणि आमचा रुद्र आता स्कूलमधून आला आहे ना, तर त्याला काहीतरी खायचं होतं, म्हणून म्हणला चल भजी बनवती का गं आई. म्हणलं ठीक आहे बाळा, चल बनवूया. तर आपण हे 4 मिरच्या टाकल्या आणि थोडासा कढीपत्ता घेतला आहे. तर हा कढीपत्ता 10-12 पानं आहेत, हे पण थोडे चिरून टाकायचे. आणि थोडी कोथिंबीर, त्याला पण चिरून घेऊ. आता हे कांदे चिरून घेतलेत. ते कांदे असे सुट्टे करून घ्यायचे छान हाताने. हिरवी मिरची आणि कढीपत्ता तो पण टाकला याच्यात. त्याला चांगलं असं हे करून घ्यायचं, सुट्टे सुट्टे करून घ्यायचे आधी, आणि नंतर मग मीठ टाकायचं. हे छान आता पाकळ्या पाकळ्या झाल्या त्याच्या. आपण आता धने कुटून घेतलेत मी खलबत्त्यात थोडेसे. हे असे जास्त बारीक नाही करायचे, थोडे जाडसरच ठेवायचे, म्हणजे हे चवीला ह्याच्यात खूप छान आणि टेस्टी लागतं. म्हणून आपण धने बारीक करून टाकले. थोडेसे बारीक नाही, थोडेसे जाडसरच आहे. हां, आता हे सगळे पाकळ्या सुट्ट्या झाल्या. आता आपण ह्याच्यात मीठ घालू. तर मीठ चवीप्रमाणे घालायचं, कारण मीठ जास्त लागतच नाही. मीठ थोडं बेताचंच घालायचं. ते थोडं मी मीठ घातलं. आता मीठ घातल्यामुळं काय होतं, ह्याला पाणी सुटतं ना छान. मग आपण ह्याला 1-2-3 मिनिटं झाकून ठेवणार आहे आता. आणि नंतर मग ह्याच्यात आपण बेसन टाकू. पाण्याचा आपण कुठेही वापर करणार नाहीत. बस, आता हे छान झालं आहे. आपण याला 5 मिनिटं आराम करू देऊ, म्हणजे चांगलं पाणी सुटेल याला. आता हा ओवा घेतला आहे, तर हा आता हातावर असा क्रश करायचा आणि तो ओवा चोळून घेऊन हा ओवा टाकला. आता आपण जी कोथिंबीर चिरून ठेवली होती ती कोथिंबीर टाकून घेऊ. आणि ह्याला आता छान मिक्स करून मग याच्यात आपण बेसन टाकणार आहे. तर बेसन आपल्याला लागेल तसं टाकायचं, एकदमच जास्त बेसन नाही टाकायचं. आता मी 3 चमचे भरून टाकले बेसन. बघू लागतंय का, कारण एकदम बेसन टाकलं की मग ते खूप हार्ड होतात ना, मग भजी पण आपले कुरकुरीत छान होणार नाहीत. म्हणून बेसन कधी पण थोडं थोडं टाकायचं. 1 चमचा लागेल असं वाटतं मला अजून. आता 3 चमचे टाकलं होतं मी, परत आता थोडंसं अर्धा चमचा टाकणार आहे अजून. बस, आता नाही टाकायचं, एवढं भरपूर झालं. आता ह्याला आपण 5 मिनटं झाकून ठेवणार आहे.
म्हणजे हे चांगलं ओलसर होतं. तोपर्यंत तेल तापवून घेऊ. आता हे बघू शकता तुम्ही. आता हे खूप छान तयार झाले. आपण ह्याला आता 5 मिनटं असं झाकून ठेवू आणि तेल तापलं की मग हे लगेच करायला घेऊ. आता आपण हे तेल तापायला ठेवलं आहे, पण हे तेल जास्त कडकडीत नको आहे आपल्याला. हे जर तेल जास्त कडकडीत झालं तर मग भजे लगेच करपतात आणि आतमध्ये कच्चे राहतात. त्याच्यामुळं थोडं कमीच तेल तापलेलं पाहिजे, म्हणजे कमी पण नाही, प्रमाणात असायला पाहिजे. आता हे तेल आपलं छान तापलं आहे, तर मी ह्या चमच्याने 1 चमचा ह्या पिठामध्ये हे 1 चमचा तेल टाकणार आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे अजून छान कुरकुरीत होतात. जर आपल्याला चेक करायचं की आता आपलं तेल किती तापलेलं आहे, तर आपण थोडंसं याच्यात टाकून बघायचं. हां, या प्रमाणात आपल्याला पाहिजे. आणि मी छोट्या शेगडीवरच करते, त्याच्यामुळे तेल जास्त तापू देत नाही. आता आपण याच्यात भजी सोडून घेऊया. हे बघा, अगदी हे मस्त झालंय, मुरले. याच्यात एकही थेंब पाण्याचा घातलेला नाही. याला 10 मिनटं असं ठेवून दिलं ना सगळं टाकून की मग हे छान मऊ होतं आणि करायला पण सोपं जातं. हे आता असं आपण असे भजे त्याच्यात सोडायचे. हे असे मस्त एक 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 टाकून घ्यायचे आणि याला मंद आचेवर छान खरपूस शेकायचे. गॅस अजिबात मोठा करायचा नाही, तर काय होतं, कांदा आहे ना, कांदा लगेच जळून जातो आणि मग ते करपट करपट चवीला छान नाहीत लागत. असे थोडे मोठे मोठे सोडायचे. आता बघा, हे लगेच असे थोडे खालीवर करायचे, नाहीतर मग खालचे शेकतील आणि वर कच्चे राहतील. आता गॅस एकदम बारीक होतात. आता थोडासा मी गॅस मोठा केला आहे, अजून नाहीच झालेले आपले. त्याला थोडंसं आपण होऊ देणार आहे. हे बघा, आता छान झालेत. मस्त असा ब्राऊन कलर येऊ द्यायचा. सोनेरी सोनेरी कलर खूप छान आला आहे. आता हे आपले झाले, आपण याला काढून घेऊ आता. आणि सुगंध पण एवढा छान येतोय ना. त्याच्यात धने कुटून टाकलेले आहेत, ओवा आहे, त्याच्यामुळं कढीपत्ता, खूपच छान. आता आपण राहिलेले दुसरे सोडू. आता हे दुसरे टाकून घेऊ आपण. तेल आता छान तापलेलं आहे, पटकन होतं. हे सारखं खालीवर खालीवर करत राहायचे. आता याला पलटी करून घेऊ आपण, नाहीतर मग काय होतं, खाली करपतात आणि वर कच्चे राहतात. आता बघा, हे पण होत आलेत आपले मस्त. आता याच्यात आपण थोडासा कढीपत्त्याची 4-5 पानं आहेत, ते टाकणार आहे. म्हणजे काय कांद्याचा वगैरे वास असतो ना, तो पण कमी होईल आणि हे खायला पण छान लागते. कलर बघा, छान कलर आला आता याला. तर बघा, झाले हे तयार. हे पण आपण काढून घेणार आहोत आता. आता हे 4-5 मिरच्या तळून घेऊ आपण. भजी म्हणलं की कसं मिरच्या लागतातच. गरम गरम तेलात टाकायचं, म्हणजे पटकन. मस्त झाल्यात बघा आता मिरच्या पण तळून. आता यांना पण काढून घेऊ आपण. चला तर मग रेसिपी पूर्ण तयार झाली आणि छान भजी झालेली आहेत. एकदा नक्की ट्राय करा.
आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.